नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला माझा एक असा अनुभव सांगणार आहे जो ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की खात्री पटेल की स्वामी आपल्या भक्तांच्या हातातून एखादी नकळतही घटना किंवा एखादी नकळतही चूक होऊ नये यासाठी कशी काळजी घेतात। तर आम्हाला रूम घ्यायचा होता, आम्ही सगळीकडे रूम शोधत होतो आणि माझ्या काकांनी मला सांगितलं की मीरा रोडला एक खूप सुंदर रूम आहे, तू बघून घे। तर मग आम्ही दोघं नवरा बायको तो रूम बघण्यासाठी गेलो। वॉचमॅन कडून आम्ही रूमची चावी घेतली आणि रूम बघण्यासाठी म्हणून आम्ही दरवाजा उघडला। तर अगदी समोरच म्हणजे दरवाजातून आपण आतमध्ये गेल्यानंतर अगदी समोरच खूप छान सुंदर असा स्वामींचा फोटो होता। मला तो बघता क्षणी आवडला। मी जशी त्या फोटोकडे गेले तसं मला एक वेगळे व्हायब्रेशन म्हणजे खूप असे ते रागाने बघतायत किंवा त्यांच्या नजरेत एक प्रश्नचिन्ह की का इथे तुम्ही आलात हे प्रश्नचिन्ह दिसले। म्हणून मी मागे आले आणि रूम घ्यायचा होता किंवा आपल्याला आपले पण एक रूम होईल हा जो आनंद होता तो मनात होता। त्यामुळे मी थोडासा कानडोळा केला आणि रूम बघितला। रूम इतका सुंदर होता की रूम बघितल्यानंतरच कोणीतरी त्याच्या प्रेमात पडेल आणि तो खरंच रूम आम्हाला खूप आवडला होता। अगदी त्याने त्या व्यक्तीनं एवढा सुंदर रूम बनवला होता की कोणालाही तो रूम आवडला असता आणि तो व्यक्ती तो रूम घेण्यासाठी अगदी त्याने धडपड केली असते। तर आमच्या मनात पण आलं की इतकं सुंदर रूम याने विकलाय। तर आम्हाला वाटलं होतं की काहीतरी इमर्जन्सी असते किंवा दुसरीकडे जर रूम घेतला तर म्हणून त्या व्यक्तीने तो रूम विकला असेल आणि दुसरीकडे गेला असेल। तर आम्हाला तो रूम खूप आवडला होता। तर आम्ही थोडी नवरा बायकोने चर्चा केल्याने बाहेर आलो आणि पुन्हा त्या फोटोकडे आम्ही पाहिलं तर स्वामींच्या नजरेमध्ये जे भाव होते ते अगदी डोक्यातून जात नव्हते, कारण ते खूप असे वाटत होतं त्यांना खूप राग आलाय आणि ते प्रश्न आम्हाला सारखा विचारतात नजरेतून की तुम्ही इथे का आलात। तर म्हणजे ते जे त्यांचे जे भाव होते डोळ्यातले ते आम्ही बघितल्यानंतर जेव्हा बाहेर आलो आणि जेव्हा खाली थांबलो होतो बिल्डिंगच्या खाली, तेव्हा आम्ही दोघांनी चर्चा केली की असं का, म्हणजे काय सांगायचा प्रयत्न करतायत ते आपल्याला। आम्ही तर खूप खुश झालो होतो की त्यांचा फोटो जो आहे तो तिथे रूम मध्ये आहे की चला खूप चांगलं काहीतरी होतंय। मग हे सांगायचा काय प्रयत्न करतायत की घेऊ नको म्हणून एवढा सुंदर रूम। तर तेवढ्यात आम्ही ती जी चावी होती ती वॉचमॅनकडे दिली आणि वॉचमॅनला विचारलं की हा जो रूम आहे तो का विकतायत ते, म्हणजे कुठे राहतात ते मालक। तर त्याने सांगितलं, ते ऐकून अगदी आमच्या पायाखालची जमीनच सरकली की त्याने आम्हाला सांगितलं की ते जे मालक आहेत ते अगदी इथेच राहतायत आणि इथेच ते भाड्याने एक छोटासा रूम घेऊन राहतायत। तर त्यांना त्यांच्या ज्या बिझनेसमध्ये त्यांचा लॉस झाला, त्यांचे सगळं म्हणजे जे काय पैसे होते ते सगळे बँकेने जप्त केले आणि हा रूमही बँकेकडेच जप्त करून त्याने ठेवलेला आहे। परंतु ती जी व्यक्ती आहे ती नेहमी रूमच्या खाली येते, म्हणजे खिडकीच्या खालून बघते, रोज बघते की माझा रूम कोणी घेतला तर नाहीये ना। ती व्यक्ती रोज त्या वॉचमॅनला सांगून जायची की हा रूम आहे ना तुम्ही नक्की सोडवणार, हा माझाच रूम आहे, मी कधीच कोणाला घेऊ देणार नाही। म्हणजे त्याची जी एनर्जी होती त्या व्यक्तीची त्या रूम मध्ये इतकी घुटमळत होती की जरीही आम्ही तो रूम हट्टाने घेतला असता तरीही आम्हाला तिथे राहणं खूप मुश्किल होतं किंवा एखाद्याची जी आस असते एखाद्या गोष्टीवरती ती आपल्याला कधीच जगू देत नाही व्यवस्थित किंवा आनंदाने त्या वास्तूमध्ये। तर जेव्हा आम्ही त्या वॉचमॅनकडून हे ऐकलं आणि त्या वॉचमॅनने आम्हाला हेही सांगितलं की त्या व्यक्तीने अगदी खूप मनापासून, म्हणजे त्याचं स्वप्न होतं हा रूम घेणं म्हणून त्याने तो रूम घेतला होता, पण काही कारणास्तव त्याला बिझनेसमध्ये खूप त्याच्या मित्रानेच धोका दिला आणि त्याच्यामुळे त्याच्या हातातून हा रूम जो आहे त्याचे जे हप्ते असतात ते भरू नाही शकला आणि म्हणून बँकेने हा रूम आपल्या ताब्यात घेतलाय। हे ऐकल्यानंतर आम्हाला कळलं की स्वामींच्या नजरेत का राग होता आणि आमचा जो डाऊट होता तो तिथेच क्लिअर झाला आणि आम्ही तिथेच काकांना सांगितलं की हा रूम अगदी तुम्ही आम्हाला फुकट जरी दिला तरीही आम्ही तो रूम घेणार नाही, कारण आमचे स्वामी आम्हाला सांगतायत की हा रूम तू घेऊ नकोस, हा रूम तुझ्यासाठी लाभदायक नाहीये। तर असे आपले स्वामी नेहमी आपल्या अगदी सोबत उभे असतात। प्रत्येक वेळेला आपल्याला ते नकळत का होईना आपल्या हातून जर एखादी चूक होत असेल तर अगदी आपल्याला ते अलगद बाजूला आणतात आणि सांगतात की हे तुझं चुकलंय आणि तुला ही गोष्ट नाही करायची। तर असा आहे माझ्या स्वामींचा हा अनुभव। तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।